येळकोट हे मल्हार हे मुख्य द्वार आहे आणि हे एंट्री. येळकोट सदानंदाचा बघा ही एंट्री आहे. चला अरे एवढं जवळून देवाचे दर्शन झाले. बरेच लोक भेटले आपल्याला. बऱ्याच लोकांना जोडलं गेलो आपण. आता पुढचे व्हिडिओज तुम्हाला दाखवतो. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवाला गावाकडची पापी साध घालती पुन्हा नव्याने तीरताची मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मित्रांनो ही बघा ही लाईन आहे आता मंदिरात जाण्यासाठी. आपल्याला ह्याच लाईनीतून जायचंय. एवढा दूर जर आपण आलो आहे तर कशाला आलोय तर दर्शनाला. तर आपण दर्शन करू. किती लाईन लागते किती वेळ लागतो माहित नाही. आपण बघू. आणि हे सगळे अशी सेवा करतात देवाची. तर आता आपण पहिल्या लाईनीत लागू. येळकोट सदानंदाचा. चला आता आपण दर्शनाला जाऊ. लाईन कमीच दिसते. पहिलं मुख्य गाभाऱ्यातलं दर्शन करू. कुठून एंट्री आहे? पश्चिम दरवाजा. आपल्या बघू शकतात श्री जरांडेश्वर करून घ्या आणि मग बाकी तुम्हाला फोटोज व्हिडिओ सगळं दाखवतो. ठीक आहे. तर बघा पब्लिक आता कमी येते. सकाळून गर्दी होतीच मला वाटते. आता गर्दी कमी झाली. वेलकम टू जेजुरी. आमच्या इथून लाईन. चला बघा ही मुख्य लाईन आहे. तर इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. चल ये लवकर. येळकोट सदानंदाचा. आता आपण चाललोय मुख्य गाभाऱ्याच्या दिशेने आणि देवाची भेट घेण्यासाठी. आणि एवढा आनंद होतो. की खरंच इथे आलं. एवढी गाडी चालवून वगैरे आलो मुंबईवरून काही वाटत नाही. पूर्ण ट्रेस निघून गेलाय. आणि खरंच देवाने दर्शन द्यावे हीच इच्छा होती मनात. काय नाही तर त्यासाठी आपण आलोच आहे. ही जी लाईन आहे गर्दी पण कमी आहे आता. म्हणजे देवाची भेट लवकर आपल्याला होईल. मोबाईल काय आतमध्ये अलाउड नसणार त्यामुळे मी व्हिडिओ नाही काढू शकत. चला फटाफट आपण लाईन क्रॉस करू. मित्रांनो आपला एक फायदा आला. कधी आपण ज्या ठिकाणी विचारही नव्हता केला त्या ठिकाणी भेट देतो. माळशेज झाला जेजुरी झाला असं प्रत्येक ठिकाणाला आपण भेट देऊ आणि तुम्हालाही दर्शन घडवून देऊ. तुम्ही मोबाईल बंद करतो पाहिजे. मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. तर चला अशा लाईनीतनं आपण जातो. पण नेहमी गर्दी नाहीये. बरंच बरं आहे. बघा तुमचे राहिले मागे तुम्ही गेले पुढे. पटत चला 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 चला. येळकोट सदानंदाचा. भंडारा मित्रांनो दर्शन झालंय. बघा कपडे. येळकोट जय मल्हार सदानंदाचा. येळकोट तुम्हाला व्ह्यूतून सिनरी दाखवतो. व्ह्यू दाखवतो सगळे. बघा कसं वाटतं मग. माझी भाषा. येळकोट
तेव्हा दर्शन एकदम मस्त झाले. परत channel पूर्ण बघा, video पूर्ण बघा. कुठून जायचं आपल्याला तर दूर दाखवतो. झालं. आता मी खाली उतरतोय बघा. तर आम्ही ज्या 2 गेट आहे, एक मागचा गेट आहे, पण आम्ही त्याच गेटने उतरतो. इन्कम पूर्ण बाहेरून फिरून जावं लागेल, त्यामुळे आम्ही इथून आलोय. तर प्रसाद वगैरे घेऊ आता खाली. तर बरं वाटलं, देवाचे दर्शन झाले. खूप भाव मित्र काय बोलू, तिथे अडचण आली सकाळपासून आम्हाला, पण आम्ही आलो पुढे. तरी दर्शन झालं, तर सगळी चिंता मिटली. आता देवाच्या हातात सगळी चिंता सोडली. तुम्ही पण दर्शनाला या, देवाचं दर्शन घ्या. जी काय आपल्या अडचण जी काही कट्टा असेल तर देवावर सोडा. ऐकत जय मल्हार. ह्या भानुआईंच्या भेटी आहेत, त्यांचा संसार आहे आणि त्या एकट्यारांचे. या पायऱ्यांनी आपण पुन्हा वर तिथे जाऊ शकतो. तर भानुआईमध्ये इथं खाली ठेवलं नाही आई, आज त्या दिला असता, दिलं असतं नाही. झाले आहेत फायनली. आम्ही आता खाली उतरतो घराच्या. मस्त दर्शन झालं. किती अडचणी आल्या सांगता येत नाही, शेवटी पोहोचलो मंदिरात. दर्शन झाले चांगले आमचे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता मी एका ठिकाणी चाललोय, तर जर लवकर पोहोचलो तर ठीक आहे, तुम्हालाही दाखवतो. चॅनलवरती सबस्क्राईब करा नवीन असेल तर. सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. हे कंदी आहेत ना, काय आहे? आम्ही पायऱ्या उतरल्यावरती इथे दुकान आहे योगेश भाऊंचं. तर हे बघा, बघू शकतात प्रसादाचं. तर नक्की या. शिव मल्हार प्रसाद, ते सुद्धा आपलंच आहे, म्हणजे यांचंच आहे. प्रसाद घ्यायला जस्ट पायरीवरनं पहिल्या गेट मधून आत आलात की थोडस वरती आले की बघा, तर नक्कीच घ्या. खाली उतरल्यावरती गर्दी बघा, म्हणजे दर्शन बरं आलं. मी आता बोलतोच आहे, पण गर्दी भरपूर आहे आज. हे फोटो काढतात सर बघा, आपल्या चॅनल वरती एवढ्या मावशात आपल्या, बघून घ्या चॅनल वरती. एलकोट सदा आनंदाचा. चालेल, चला. एलकोट तुम्ही भिवंडी. अरे वा, भिवंडी. 43 रायडर पवन के. मी देतो सबस्क्राईब करून, युट्यूब खोला. मित्रांनो, आता आपण देवाला नारळ अर्पण करू. या नारळामध्ये आपली जी काही इच्छा अपेक्षा असतील त्या आपण त्या नारळाला सांगू आणि आपण तो देवाला अर्पण करू. पुढे गेल्यावर आम्हाला हा भेटला आणि सांगता येत नाही कोण कुठल्या रूपात आहे. मी याला भंडारा लावला. भंडारा लावल्यानंतर मी त्याच्या पायाही पडलो आणि पाया पडल्यावर आम्ही आता निघालो पुढे. मित्रमंडळी इथेच असते. नाव सांग भावा तुझं. आदित्य. सिद्धांत. मंगेश. नाव सांगा मामा. खंडू. तर ही पूर्ण परिवार जास्त इथे. तर माझं नाव सांगितलं पवन कारंडे, ठीक आहे. पवन रायडर पवन के जरी सांगितलं दर्शन तुम्हाला देतील एकदम लगेच, ठीक आहे. चला, तर आपण येऊ. जय मल्हार. जय मल्हार. चला. आमचं दर्शन झाले आहेत आणि आता मी खाली आलोय गाडाच्या. तर आता आपण जाऊया पुढे. आता आपण निघूया. खूप उशीर झालाय, 4 वाजले. आता पोचायला मला वाटतं 10-11 वाजतील. तर आम्ही अजून एक ठिकाण प्लॅन करतो, जर तिथे जायचं भेटलं तर जाऊ. आम्ही ह्या शॉपमध्ये होतो. तर आपली गाडी. मित्रांनो, आता आपले दर्शन झालंय, सर्व झालंय. आता आपण चाललोय रिटर्न. तर व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे बघू. जर हा पार्ट पूर्ण बघा, हा 2 भागामध्ये असेल. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आनंद घ्या. आणि देवाच्या दर्शनाला आले त्यांनी देवाला प्रार्थना करा. तर चला, आता आपण निघू. एकोट. जय मल्हार.
मित्रांनो दर्शन वगैरे एकदम मस्त झालंय. दर्शन एवढं भारी झालं ना, लोक पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता या काय किती ठिकाणी लोक भेटली, कसे कनेक्ट झाले, किती लोकांनी सबस्क्राईब केलं, किती लोक आनंदित होते. यार मी तर देवाच्या चरणी सगळ्या अडचणी किरकिर म्हणजे स्वतःचा त्रास सोडून दिला ना, मस्त वाटतं. आणि खरंच एवढं बरं वाटतं ना आज की वाटलं नव्हतं की इथे पोचून मी, पण आज पोचलो, देवाचं दर्शन झालं. चला काय असेल देवाला बोलू तुमच्या चरणात सोडता, त्याच्यापुढे तुम्हीच सांभाळा आणि प्रयत्न करू असे प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करू जेणेकरून देवाचेही दर्शन होतं. का रायडिंगचा फायदा आला, रायडिंगचा फायदा हा झाला की लोक जिथेच ते विचार नाही केला तिथे जातो आहे आम्ही. असं आहे जेवण आवडलं, हे बेस्ट आहे. म्हणजे शिवराज आबा कराडला बऱ्याच ठिकाणी मस्त जाऊ. तर फायनली आपलं जेवण झालंय, आता आपण जेवण वगैरे केलंय, आता आपण निघूया. तर जेवण छान होतं, बघा मी तुम्हाला दाखवतो काहीतरी. मित्रांनो प्रत्येक किल्ल्याची माहिती दिली आहे इथे, तर तुम्ही एक एक वाचू शकतात. मला वाटते पुण्यातलेच किल्ले आहेत सर्व, एवढे किल्ले पुण्यात आहे. म्हणजे ही 4 आणि 4 8. तर चला आता जेवण झालंय, आपण निघूया. पुरंदर श्री संभाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेले पुणे जिल्ह्यातील सासवड पासून थोडं पुढे आल्यावर हा किल्ला लागतो. या किल्ल्याची सुरुवात या कमानीपासून आतमध्ये 6 किलोमीटर होतो. मित्रांनो आता आपण आलो आहे सासवडमध्ये. तर सासवडमध्ये एक स्थान भेटलं आपल्याला दत्त मंदिरचं. हे बघा इथे एकमुखी दत्त आहे. दत्तांना आपण 3 मुखांमध्ये नेहमीच बघतो. आज आपण 3 मुखी दत्त सुद्धा बघतो. चला आपण दर्शन करू. हे बघा हे मंदिर आहे दत्त दर्शन करून घ्या फटाफट, तर तुम्हाला मंदिर दाखवतो. त्याला घेतो चॅनल यूट्यूबला येशील. काय नाव? कृष्णा. मित्रांनो आता आम्ही थांबलोय चहा प्यायला. शेवटचा स्टॉप आहे. आता आम्ही नारायणपूरमधून बालाजीमधून बाहेर पडलोय. म्हणजे आम्ही पहिला केलं आम्ही जेजुरी, तिथून पुढे आलो दत्तस्थान आणि आता नारायणपूर पण आलो हायवेला आहे बघा. आता आपल्याला इथे जायचं आहे मुंबईला.
तर आता हा व्हिडिओ पूर्ण बघा, हा 2 पार्टमध्ये बनणार. आता व्हिडिओ मी एंड करतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल मेन म्हणजे. आता मी चहा वगैरे घेतो, या व्हिडिओला करतो एंड. आणि मित्रांनो आपला स्लोगन तर माहिती आहे, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते बघायलाच पाहिजे.